आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। ठाण्यातील सिडको रोड चेदणी कोळीवाडा येथील बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीचे बुद्धविहार मागील 30 ते 35 वर्षापासून अद्यापही बांधण्यात आलेले नाही। याबाबत समितीचे विद्यमान खजिनदार रवींद्र चागो शिंदे काय म्हणतात ते जाणून घेऊया। माझ्या सर्वांना जय भीम, सविनय सर्व माझ्या आंबेडकरी समाजाला आणि माझ्या ठाणे शहरातील ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मी निवेदन करू इच्छितो की बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती एक सामाजिक संस्था 1981 साली दिवंगत कामगार नेते आंबेडकरी चळवळीचे इंडियन लीडर चांगो शिंदे यांनी स्थापन केली। विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये जुने जाणते राव चिकणे असतील, भाऊराव मोरे असतील, दशरथ पाटारे असतील, अजून अडसुळे असतील, असे बरेच जुने जाणते लोक होती। आणि त्या काही जी बुद्धविहार बांधलं गेलं होतं त्या बुद्धविहाराच्या अनुषंगाने आपलं समाजाचं कामकाज व्यवस्थित चालू होतं, परंतु काही सामाजिक वादामुळे हे बुद्धविहार बंद पडलं आणि तिथून तो वाद निर्माण झाल्यानंतर चांगो शिंदे यांनी धर्मदाय आयुक्त अधिकृत असं अध्यक्षपदी असताना त्यांनी समाजाचं बुद्धविहार बाबत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला। गेली 25 वर्ष सातत्याने पाठपुरावा करत होते। मोर्चे, आंदोलने, उपोषणे, आत्मधनाचा शेवटी इशारा दिल्यानंतर सरकारला जाग आली, कलेक्टरला जाग आली। कलेक्टरने याच्याबद्दलचा बुद्धविहाराचा अभिप्राय शासनाकडे पाठवून 2006 मध्ये अधिकृत बुद्धविहाराची जागा बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीला नाममात्र दराने बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती अध्यक्ष चांगो शिंदे यांच्या नावे दिली। लोक बोलतात नाव नाही पण नावे दिली। चांगो शिंदे बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती अध्यक्ष, त्यांचा GR आहे आणि नाममात्र दराने दिल्यानंतर तात्काळ जे धोकादायक बुद्धविहार झालं होतं, एवढ्या वर्ष वापरत नव्हतं, पडीक झालं होतं, ते तोडलं, घाणेरडं झालं होतं। तोडल्यानंतर त्या जागी 2008 मध्ये त्या काही ज्या सुशील कुमारजी मुख्यमंत्री होते, चंद्रकांत हांडोरे सामाजिक न्याय मंत्री होते, त्याच्या आधी रामदास आठवलेसुद्धा होते, विलासराव देशमुखसुद्धा होते, या सगळ्यांनी सहकार्य करून वसंतराव डावकरे असतील किंवा नारायण राणे महसूल मंत्री असतील, या सर्वांनी सहकार्य करून दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे ही अधिकृत जागा देण्यात आली। आणि या जागेवर काही तांत्रिक मुद्दे जे आले नकाशे मंजूर करण्याचे, त्याच्यामध्ये जे काही मुद्दे त्यानुसार हे बुद्धविहार आपण बांधू शकलेलो नाही। याबाबत मुद्दा सांगावायचा आहे की ज्यावेळेस बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समितीमध्ये वादिवाद चालू आहे आणि काहीतरी गोड बंगाल चालू आहे असं मला माहीत पडलं। मी कधी समितीचा अधिकृत खजिनदार असूनही समितीच्या कागदोपत्री कामामध्ये कधी ढवळाढवळ केलेली नाही, परंतु मला जसं समजलं काहीतरी गैरकारभार चालू आहे। मी तात्काळ धर्मदाय आयुक्ताला एक आक्षेपपत्र देऊन सदरबाबत जी कमिटी अधिकृत नाही ती कमिटीचे सर्व सेवा जनरल सेक्रेटरी असल्याचे पत्र, हमी पत्र कांतीलाल मणिलाल शहा एका गुजरात्याने धर्मदाय आयुक्ताला देऊन मी सर्व सेवा असल्याचे दर्शवून आले आहे। आणि शिवाय या कमिटीवर जी कमिटी बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती ही बौद्ध समाजाची वास्तू आहे, बौद्ध आंबेडकरी चळवळीची वास्तू आहे। ह्या समाजाच्या वास्तूवर काही उद्देशाने, स्वार्थी व व्यावसायिक उद्देशाने कांतीलाल मणिलाल शाह गुजराती यांनी डोळा ठेवून त्याचे गुजराती जवळजवळ 13 लोक सदस्य बनवण्यात आले। नियमबाई ह्याला अधिकृत माझी खजिनदार म्हणून मान्यता नाही, कुठली स्वाक्षरी नाही आणि मी कुठलं असं माझ्या समक्ष घडलेलं नाही। जेव्हा मला ते धर्मदाय आयुक्ताकडे समजलं मी तात्काळ आक्षेप नोंदवला आणि ती स्थगिती दिली। आणि पूर्वीची जी 85 जी कमिटी आहे तीच कमिटी अधिकृत धर्मदाय आयुक्तांकडे नोंद आहे। त्याच्या व्यतिरिक्त 2012 नंतर प्रभाकर चांगो शिंदे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे वारल्यानंतर जागा रिक्त राहू नये म्हणून त्यांना अस्थायी स्वरूपात अध्यक्ष बनवलं, परंतु हे अस्थायी अध्यक्षपदसुद्धा कायम नाही आहे। परंतु पद कायम नसताना ते काहीतरी गैरकारभार करत आहेत बुद्धविहाराच्या संस्थेच्या नावावरती। आणि कांतीलाल मणिलाल शहा हे प्रभाकर शिंदेंचं असाह्याचा गैरफायदा करून त्यांना भर पाडून कुठेतरी गैरकारभार शिजतोय हे नजरेत आल्यानंतर त्याला मी आक्षेप नोंदवून आज या ठिकाणी जागेवर
वैयक्तिकरित्या प्रभाकर शिंदे अस्थायी प्रभारी अध्यक्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे करण्यासाठी भूमिका आपल्याला घेऊन आलं होतं. त्यालासुद्धा आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे. अधिकृत खजिनदार या नात्याने मी आक्षेप नोंदवून ते त्याची जबानी पंचनामा करण्यासाठी आज सर्वेवर आले होते आणि त्यानुसार पंचनामा करून सर्वेवर गेले. जागेची कोणतीही मोजमाप झाली नाही, जागेचा कोणताही अधिकृत सर्वे झाला नाही. जो समाजातील वादिवाद चव्हाट्यावर आला होता तो त्यांनी जबाब नोंदवून ते आता त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात भूमिका कळवण्यात आहेत आणि नंतर याची योग्य ती सुनावणी होऊन योग्य ते निर्णय होणार आहे. आणि आज त्या बुद्धविहार जे पूर्वीचं बुद्धविहार होतं नवीन संकल्पना घेऊन नव्याने जुनं जे बुद्धविहार होतं तसंच बुद्धविहार एक रिपेअरिंग परमिशनने महापालिकेकडून परवानगी घेऊन पूर्ववत जुनं बुद्धविहार येत्या 14 एप्रिलपर्यंत खुलं करण्याचा किंवा बुद्ध जयंतीपर्यंत मेपर्यंत खुलं करण्याचा मानस रवींद्र शिंदे अधिकृत धर्मदाय आयुक्त खजिनदार या नात्याने एक करण्याचा मानस मी जाहीर करत आहे. हे समाजाला माहिती व्हावी आणि समाजाला हे एवढं वर्ष का होत नाही ते लवकरच कार्यान्वित होईल याचं मी समाजाला आव्हान देतो, सूचना आणि माहिती देतो. धन्यवाद. जय भीम महाराज. याबाबत अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.